नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहेत ते सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. एक पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. नेहमीसारखंच आपण जसं चिप्स बनवतो त्याच पद्धतीची पण अगदी सोपी पद्धत आहे आणि जसं मार्केटमध्ये आपण पॉकेटचे चिप्स आणतो जे की जाड आणि अगदी खुसखुशीत असतात पापडासारखे, त्या पद्धतीचे चिप्स कसं बनवायचे ते तुम्हाला आज दाखवते. तर ह्या ठिकाणी एक परात घेतली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा आपण खडा टाकणार आहोत जे की तुरटीचा खडा आहे हा, आणि तो टाकून आपल्याला विरघळू द्यायचा आणि साईडला ही परात आपण साईडला ठेवून देणार आहोत. दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपण वरची साल पूर्ण बटाट्यावरची साल काढून घ्यायचे. काढल्यानंतर सुद्धा आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेले त्या पातेल्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे जे की वरचा स्टार्च जे आहे ते निघून जाईल आणि बटाटे जे आपण घेसून घेतलेले आहेत वरची साल काढून घेतलेली आहे. आपले चिप्स जे आहेत ते अगदी छान पांढरे शुभ्र बनून तयार होतात, लाल होणार नाहीत. आता ह्यासाठी आपण पूर्ण साल काढून घेतलेले पाण्यामध्ये आता आपण असंच सर्व बटाटे टाकून देणार आहोत. पूर्ण साल काढून झालेली आहे. आता बरातीमध्ये आपण जे तुरटीचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला खिसणी घ्यायची. तुमच्याकडे जी खिसणी असेल ती घ्या. थोडेसे आमच्याकडे मोठे चिप्स आवडतात खायला, अगदी जाडमधले आवडतात, त्यामुळे थोडी जाड खिसणी घेतलेली आहे. तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ साईजची खिसणी घ्या. आता एकाच साईडनं आपल्याला वरच्या साईडनं आपल्याला हे खिसायचं आहे. असं होऊ शकतं. ह्या पद्धतीनं आता आपण चिप्स टाकत आहोत अगदी छान मोठ्या आकारामध्ये, अगदी गोल. जर बटाटे खूप लहान असतील तर आपल्या चिप्स जर मोठे करायचं असेल तर आपण आडवा बटाटा धरायचा, त्यामुळे सुद्धा चिप्स अगदी छान मोठे चिप्स बनून तयार होतात. मोठे बटाटे असेल तेव्हा आपल्याला असा उभा धरायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपण असं थोडेसे आपण चिप्स गाळून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण चिप्स जे बनवून घेतलेले ते सुद्धा आपल्याला आणखीन 2 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. पातेल्यामध्ये मोठ्या टाकायचं आणि टाकल्यानंतर पाणी भरपूर असं पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. चिप्स बनवते वेळेस आपल्याला 3 ते 4 वेळेस धुवून घ्यायचे. ते धुतल्यामुळं आपले पांढरे शुभ्र चिप्स बनून तयार होतात. नाही धुतलं तर थोडेसे लालसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही एक काळजी घ्यायची की आपल्याला चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारणतः आपल्याला 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी बदलून टाकायचे. आता ह्या ठिकाणी आपण धुवून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा पाणी आपल्याला काढून टाकायचे. आता पाणी आपण साईडला करून टाकलेलं आहे आणि चिप्स बाजूला केलेले आहेत. आता ह्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला पूर्ण भरून पातेलं इतकं आपण टाकल्यानंतर गॅसवरती आता आपण हे पातेलं जे आहे ते आता चिप्स आपले उकळायला ठेवायचे. पाहू शकता इतकं पाणी टाकलेलं आहे. आणि आता ह्या ठिकाणी उपवासासाठी बनवत असल्यामुळे शेंदिलोण टाकायचं. जर तुम्ही नेहमीसाठी बनवत असाल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. आता शेंदिलोण टाकल्यानंतर आपल्याला सर्व साईडने मिक्स करून घ्यायचं जे की एका साईडला बसणार नाही. ह्या ठिकाणी आपण एक चमचा किंवा झारा फिरवून सर्व आपल्या हलवून मिक्स करून घ्यायचं जे की सर्व साईडला लागलं जाईल चिप्सला. ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यावरती 10 मिनिटाकरता आपल्याला गॅस मीडियम ठेवून झाकण ठेवायचं जे की छान उकडले जातील चिप्स आपले. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे. उकळल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, तर चिप्स तुटण्याची शक्यता असते. अगदी कमी आपल्याला एकच उकळी घ्यायचं आहे आणि गॅस पटकन बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर पाण्यामध्ये चिप्स ठेवायचं नाही, पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. कारण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर चिप्सचे तुकडे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी काढून फक्त चिप्स आपण साईडला करून घेणार आहोत. पूर्ण चिप्स आपण साईडला करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी गॅलरीमध्ये आपण मोठी पॉलिथिन अंथरून ठेवलेली आहे. जिथे तुमच्याकडे ऊन येतं तिथे तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी एक एक चिप्स आपल्याला नेहमीप्रमाणे टाकून घ्यायचे आणि 1 दिवसाकरता आपण आता ह्या असंच कडकडीत उन्हाला चांगलं वाळवून घेणार आहोत. पूर्ण चिप्स टाकून झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी आपण आता काढून सुद्धा घेतलेले आहेत. अगदी छान कडकडीत उन्हाला वाळून इतके आपले चिप्स बनवून तयार झालेत. कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये घरच्या घरी वर्षभराचे चिप्स आपण बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी चिप्स तर वाळून झालेले आहेत. आपल्याला चिप्स तळून
पाहायचं की किती पण आपले हे चिप्स फुलू शकतं आणि अगदी सरळ आकारामध्ये राहू शकतं. कारण आपण जे चिप्स बनवले ते चिप्स आपले तळल्यानंतर वाकडे होणार नाहीत, कारण आपण जी पद्धत वापरलेली आहे उकळण्याची ती अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे चिप्स बिलकुल वाकडे होत नाहीत, सरळ आकारामध्ये तळले जातात. लालसर होणार नाहीत, अगदी पांढरे शुभ्र अगदी सरळ असे आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत. आता काही चिप्स तुम्हाला मी असंच तळून दाखवते आणि नंतर तळून सुद्धा दाखवेन की किती ठिसूळ आणि खुसखुशीत झालेले आहेत. बिलकुल कडक होत नाहीत, अगदी खुसखुशीत हे चिप्स पापडासारखे बनवून तयार होतात. साध्या सोप्या पद्धतीने आपले चिप्स तळून झालेले आहेत. अगदी कुरकुरीत खुसखुशीत हे असे चिप्स बनवून तयार झालेत. तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा वळवण्याचे कुठले आणखी पदार्थ तुम्हाला पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आता थोडेही चिप्स आवडले तर एक लाईक करा, एक कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.